पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ऑलिम्पिक मेडल मिळवलं, कांस्य पदक मिळवलं आणि पुण्यात प्रवेश केला आहे. स्वप्नील कुसळे आपल्यासोबत आहे. सगळं पदक मिळून आज पुण्यात आलाय. काय वाटतं हे सगळा माहोल बघून आणि काय स्वप्न आहे? खूप छान वाटतं आणि गर्व पण आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीमध्ये मी जन्मलो. आणि त्याच्यानंतर असं पण आहे की हे मेडल फक्त माझ्या एकट्याचं नाही आहे, हे पूर्ण देशाचं आहे, महाराष्ट्राचं आहे आणि ज्याने आज पण मला सपोर्ट केला त्या सगळ्यांसाठी हे मेडल डेडिकेट आहे. 73 वर्षांचं जे स्वप्न होतं ते तू एकट्याने पूर्ण केलंस आणि सगळ्या भारतीयांची मान उंचावली. काशाभाऊ जाधवांनी पण कोल्हापूरकरांचं मन जिंकलं होतं आणि तू देशाचंही मन जिंकलंय. आत्ता काय वाटतंय कोल्हापूरकरांसाठी, काय सांग? लवकरच भेटू, कारण त्यांची पण आतुरता मी समजू शकतो की भेटण्याची, आणि लोकांची जे फॅमिलीज आहेत किंवा बाकीचे फ्रेंड लोक आहेत सगळ्यांची, आणि त्यांचा जो सपोर्ट होता आणि त्यांचा जो उत्साह होता माझे मॅच खेळताना किंवा त्यांचा जो पाठीमागे. आणि काही ठिकाणी मी पाहिलं की माझे कोच किंवा त्यांनी सांगितलं की ज्या प्रकारे कोल्हापूरकर जे सेलिब्रेट करण्याचं जे कार्य करत आहेत त्यासाठी मी हॅपी पण आहे आणि त्यांचा आभारी पण आहे. इथेच तू सराव केला होता बालेवाडी स्टेडियम आणि हे सगळा जल्लोष इथेच पाहायला मिळतं. पहिल्या दिवशी आल्याची जी भावना होती ती भावना आज काहीतरी वेगळी आहे. सगळे माहोल तुझ्यासाठी जमलाय. त्या दिवसाचं आणि या दिवसाचं काय कंपॅरिझन कर? थोडंसं शाय होतो त्या टायमिंगला, कारण न्यू प्लेस होती, नवीन गोष्ट होती, नवीन सगळ्या प्लेसेस होत्या आणि त्याच्यामुळे असं कधी वाटलं पण नाही गोष्टी की मी करू नाही शकणार. पण एवढंच डोकं होतं किंवा मनामध्ये की हां मी करू शकतो आणि देशाचं नाव उंचावू शकतो. वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला ऑलिम्पिकला पाठवलं. हे सगळं सर्वसामान्यांच्या घरातली नेहमीची कहाणी आहे, पण तू सगळं त्यांचं पांग फेडल्याचं दिसतंय आणि अख्ख्या भारतीयांची मान उंचवल्याचं दिसतंय. हां, म्हणजे नक्की त्यांचा ऑब्व्हियसली आहेच. आईवडिलांचं कधी आपण आभार किंवा हे काही व्यक्त करू नाही शकत, जेवढं कधी ते कमीच आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त माझे कोच आहेत, बाकीचे सपोर्टिंग स्टाफ आहेत त्यांच्या, आणि किंवा महाराष्ट्र गव्हर्नमेंट आहे ह्यांच्या सपोर्टनुसारच, त्यांच्या सपोर्ट भेटल्यामुळेच मला आजपर्यंत मेडल भेटू शकला. आज आईवडिलांना पाहून काय वाटलं? मेडल दाखवलं? हां, दाखवलं. खूप छान झालं, हॅपी झाले सगळेजण आणि खुश होते. सरकारकडनं आत्ता काय अपेक्षा आहे? माझी काही नाही आहे, बस खेळाडूंसाठी सगळं करावं आणि पुढचं स्वप्न? ऑलिम्पिकमध्ये गोल्ड देशासाठी. आपल्यासोबत स्वप्नील कुसळे होता, ज्याने भारतासाठी कांस्य पदक मिळवलं आणि तो आता मायदेशी परतला आहे, आई बाबांना भेटलाय आणि पुढच्या वेळी जेव्हा जाईन तेव्हा गोल्ड मेडल जिंकून येईल असं त्यांनी सांगितलंय. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.